कृषी उत्पादकता कमी असलेल्या 100 जिल्ह्यांसाठी प्रधानमंत्री धनधान्य कृषी योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, 24,000 कोटी रुपयांची तरतूद. अक्षय ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करणाऱ्या 2 निर्णयांनाही मंत्रिमंडळाची मान्यता. भारतानं एकूण ऊर्जा क्षमतेत बिगर औष्णिक ऊर्जेचा 50% वाटा गाठण्याचं उद्दिष्ट 5 वर्षाआधीच केलं साध्य. संसदेचं पावसाळी अधिवेशन येत्या 21 जुलैपासून 21 ऑगस्टपर्यंत चालणाऱ्या या अधिवेशनात अनेक महत्त्वाच्या विधेयकांवर चर्चा अपेक्षित. 20 जुलैला सर्वपक्षीय बैठक. वाढवण बंदरामुळे भारत सागरी महासत्ता होईल. सागरी परिषदेत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास. मुंबई आणि कोकणातल्या सर्व बंदरांचं पुनरुज्जीवन करण्याची दिली ग्वाही. ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध या मोहिमांद्वारे बेपत्ता मुलांचा आणि महिलांचा शोध लागला असल्याची मुख्यमंत्र्यांची विधान परिषदेत माहिती. अवैध गौण खनिज पकडल्यास संबंधितांवर महसूल आणि फौजदारी अशा दोनही स्वरूपाची कारवाई करणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा कार्यकाळ संपल्यानं विधान परिषदेत त्यांना निरोप. त्यांच्या कार्याचा गौरव करत पुढच्या वाटचालीसाठी सभागृहात मान्यवरांनी दिल्या शुभेच्छा. शिवसेना आणि आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन पक्षाची युती जाहीर. भीमशक्ती आणि शिवशक्तीचा विचार पुढे घेऊन जाण्याची एकनाथ शिंदे आणि आंबेडकर यांची घोषणा. प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेत पश्चिम, लाल आणि पिवळ्या मार्गावर 21 अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालवण्याचा MMRDAचा निर्णय. आणि लोकमान्य टिळक यांचे पाणतू, केसरीचे विश्वस्त संपादक आणि टिळक महाराष्ट्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर दीपक टिळक यांच्या पार्थिवावर पुण्यात अंत्यसंस्कार.